नमस्कार. तुमचं स्वागत आहे ज्योतिष ज्ञान कुकिंगमध्ये चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत सांबार वडी रेसिपी. कोथिंबीर, तेल गरम करत ठेवायचं कढईमध्ये. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. म्हणजे छान तडतडलं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. ते छान असं ब्राऊन होतपर्यंत होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये 3 बारीक चिरलेली मिरची टाकायची आणि त्यामध्ये खाकस टाकायचं. थोडंसं झालं की अर्धा वाटी छोट्या वाटीने आणि 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि ते छान असं परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये अजून खोबरा किस टाकायचं अर्धा वाटी. मोठ्या वाटीने अर्धा वाटी टाकायचं आणि छोट्या वाटीने 1 वाटी. आणि छान असं परतून घ्यायचं त्यांना ब्राऊनसर होतपर्यंत. आणि मग त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट टाकायची. त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं. आणि छान असं परतू द्यायचं त्याला. आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचं आणि परतून घ्यायचं पुन्हा त्याला. आणि मग वरून तिथं साखर टाकायची अर्धा स्पून. स्पून म्हणजे चम्मच. आणि काळा मसाला टाकून घ्यायचं घरचं बनवलेलं छान असं. आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि परतून घ्यायचं छान असं. तर ही आहे आपली भाजी. कोणती? सांबार वडीची भाजी तयार झालेली आहे. 1 वाटी घ्यायची, त्यामध्ये काळा मसाला टाकायचा आणि पाणी टाकायचं. आणि मग आता आपण पाती तयार करून घेऊया. पाती अशी घ्यायची छोटी आणि त्याला लाटून घ्यायचं असं. छान अशी गोल गोल करायची आणि लाटून घ्यायचं मस्त. आणि त्यामध्ये कोथिंबीर, काळं मसाला तो पाणी बनवलेला होता आपण तो टाकायचा आणि पसरवून घ्यायचं पूर्ण पातीमध्ये पूर्ण. आणि वरून कोथिंबीर तशी भाजी बनवली होती ती टाकायची. आणि ह्या पद्धतीने असे मोडून घ्यायचं त्यांना आणि पाणी लावायचं वरून. म्हणजे ते चिकटून राहतात, सुटत नाही पात्या. अशाच पद्धतीने साईडच्या पण कडा बंद करून घ्यायच्या. दोन्ही साईडनी बंद करून घ्यायच्या छान अशा पद्धतीने. ही झाली आपली सांबार वडी. आता ह्याला आपण अशा पद्धतीने असे पूर्ण बनवून घ्यायचे. आणि मग तेल गरम करत ठेवायचं आणि त्यामध्ये गरम झाले की त्यामध्ये टाकून द्यायचं आणि शिजवून घ्यायचं. तळून घ्यायचं चांगल्या पद्धतीने असं. 2-2च टाकायची म्हणजे तुटणार नाही तेलामध्ये. छान अशी ब्राऊनसर अशी होऊ द्यायची आणि अशा पद्धतीने काढून घ्यायचं. ह्या पद्धतीने सर्व तळून घ्यायचं. वाव सुंदर आणि वाव एकदम टेस्टी अशा पद्धतीचं रेसिपी तयार झालेली आहे आपली. वाव. धन्यवाद.